हॅलो, चौनाशिकची या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे यूट्यूब फॅमिलीचं माझ्या सगळ्या ताईंचं पण. तर आजचा आपण केक आहे ना बनवलेला आहे खूप छान. तर तुम्ही बघणार आहे आणि रेसिपी पण बघणार आहे कसा केक आहे आपला आता हा. तर मी ना मागचा पण केक तुम्हाला दाखवलेला आहे सगळ्या ताईंना, तो केक खूप आवडलेला होता. खूप मला आहे ना कमेंट आलेल्या होत्या केक खूप छान आहे वगैरे असं तसं. तर मला आहे ना वाटतं मी तो केक आहे ना 2 पार्टमध्ये टाकल्यामुळे थोडी गडबड झालेली होती. हा केक आहे मी एकाच पार्टमध्ये टाकून आहे ना माझ्या सगळ्या ताईंना व्यवस्थित सगळं सांगणार आहे आज. तर आहे ना असं मन लावून तुम्ही हा केक बनवू शकतात घरी आणि बघू पण शकतात. मी सगळं तुम्हाला काय काय मटेरियल दिलेलं आहे दाखवते, ते सगळं तुम्ही अगदी छान ऐका. आणि सगळ्या मुलांना शाळेला अशी सुट्टी वगैरे असली की केक बनवून दाखवा. आज रविवार आहे. आजच्या रविवारच्या दिवसाला मी हा केक बनवला आहे, पण तो मी ना सोमवारी तुम्हाला हा केक येईल. मटेरियल बघा आता पुढचं आपलं. रवा आहे, तेल आहे, दही आहे. 3 ग्लासमध्ये तुम्हाला मटेरियल दिसतंय. पुढच्या ग्लासमध्ये काय आहे माहिती आहे का, साखर ठेवलेली मी. साखर चवीनुसार टाका. ही बेकिंग पावडर आहे. बेकिंग पावडर पण खूप कमी टाकायची, खूप जास्त टाकायची नाही. सोडा पण प्रमाणात टाका, नाहीतर केक फुटून जातो, ओतू जातो, खाली जातो आणि स्पंजली पण होतो. पण खूप वापर करू नका. हे मीठ आहे, साधं मीठ अगदी. कुठलाही गोड पदार्थ करताना नेहमी मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही ना आता हे बघू शकतात सगळं मटेरियल आणि जे मी बनवणार आहे ती पण रेसिपी तुम्ही बघणार आहे. हे बघा सगळं ग्लासमध्ये असं छान प्रमाणात घेतलेलं आहे. सगळ्या ताई माझ्या बघणार आहे ना. हा केक ग्लास खूप छोटे आहे माझे छान असे. तुम्ही कपांचं वगैरे माप घेतलं, फुलपात्र, वाटी, डिश वगैरे काय असेल त्याचं माप घ्या आणि बनवून बघा. हे पातेलं आहे. पातेल्यामध्ये छान 1 कप ग्लास रवा टाकलेला आहे. चवीनुसार साखर टाकलेली आहे. हे मीठ टाकून घेतलेलं आहे मी. हे तेल पण टाकते बघा तुम्ही. तेल खूप नाही टाकायचे. 3 ते 4 चमचे पोह्यांचे एवढं तेल टाकू शकता. हे दही आहे. घट्ट असं दह्यामध्ये ना मला आजची रेसिपी बनवायची होती. तर मी ना तुम्हाला असं आंबट वगैरे असं मला तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. दूध आणि दही एकत्र करून टाकलं तर जरा चालणार आहे. नुसता दुधाचा बनवला वगैरे तरी चालणार आहे. पण पाण्याचा वापर अजिबात करू नका. केक खराब होऊन जाईल, तुमची मेहनत पण वाया जाईल. सगळं मटेरियल आपल्याला टाकून द्यावं लागेल त्याच्यासाठी. नाही बॅटर बघा आता तुम्ही छान भिजवलं आहे 2 मिनटं. साईडला सरकून आहे ना मी तुम्हाला पुढचं रेसिपी दाखवते. झटकीपट याच्यात तेल टाकलं, याच्यात पटकन मी रवा टाकला आणि पटापट तो लावून पण घेतला आहे. आणि असा हा रवा आहे ना बघा तुम्ही आता लावला गेला आहे. आणि असा हा रवा लावल्यानंतर आहे ना तो उरलेला काढून घ्यायचा आहे. पातेलं आहे ना कुकर, त्याच्यात खाली मीठ आणि 1 रिंग ठेवलेली मी. मस्त कुकर तापून पातेलं गेलेलं आहे. इकडं हा बॅटर भिजून झालेलं आहे. आता या भिजलेल्या बॅटरमध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि सोडा टाकायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता सोडा पण खूप कमी टाकलेला आहे आणि बेकिंग पावडर पण खूप कमी टाकलेली आहे. अर्ध्या चमच्याला थोडं कमी कमी माप घ्यायचं आहे. आणि असं मस्त छान एकजीव करून आहे ना आपलं पातेलं कुकरमध्ये तापतंय. तुम्ही बघितलेलं आहे मगाशी मी ठेवलेलं आहे खाली मीठ टाकलेलं आहे कुकरमध्ये. आणि पातेलं असं तापत ठेवायचं आहे अगोदर, म्हणजे पातेल्याला ताप असं हे राहिलं की केक छान निघतो पटकन. असं डायरेक्ट आणि तुम्हाला वेळ असेल ना तुम्ही हे बॅटर अर्धा तास झाकून ठेवता. मी झाकून वगैरे काहीच ठेवलेलं नव्हतं. अर्धा तास भिजवून झालं आणि लगेच मी आता आहे ना कुकरच्या भांड्यामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये ते टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता हे पातेलं मी इथं छान ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ना अर्धच बॅटर मी टाकणार आहे आणि अर्धं थोडंसं उशिरा टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. असं घाई करायची नाही. पातेल्याच्या कडेला वगैरे असं सांडून द्यायचं नाही, काहीच नाही. हे मटेरियल आहे ना अगदी छान असं बनवून झालेलं आहे घट्ट. तुम्ही प्रमाण बघू शकता. खूप पाण्यासारखं नाही, काहीच नाही. इथे स्टॉप केलेलं आहे मी आता. हे मटेरियल झाल्यानंतर आहे ना आपल्याला आज बोर्नव्हिटाचं 1 पॅकेट वापरायचं आहे केकमध्ये. मागचा केक आहे ना नुसता प्लेन होता आपला. तर हे मटेरियल आहे ना तुम्ही बघू शकता आणि 1 पॅकेट आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्या तुम्ही पण. तेव्हा आपली रेसिपी अशी भारी लागेल एकदम. असंही चमच्याने मस्त प्लेन केलेलं आहे भारी एकदम. बघा तर प्लेन्स करून आणि त्याच्यानंतर आहे ना वरतून ते पॅकेट 1 टाकून द्यायचं आहे आणि उरलेलं बॅटर पुन्हा वरतून टाकायचं आहे. उरलेल्या बॅटरमध्ये ना दही जे मटेरियल उरलेलं आहे ना आपलं, हे बघा आता हे फक्त हाताने चमचा वगैरे काहीच लावायचं नाही याला अजिबात. असं फक्त वरतून टाकून द्यायचं आहे. आणि याची चव आहे ना सगळ्यांना आवडते. असं काही नाही का हा आयटम कोणाला आवडत नाही, तर सगळ्यांना याची चव आवडणार आहे. तर तुम्ही ना असं बनवून बघा कट केल्यावर याची लेयर वगैरे कशी दिसते कशी नाही. तर माझ्या सगळ्या ताई ना आता ही बनवून बघणार आहे छान. आणि याचं जे बॅटर आहे ना वरचं उरलेलं ते बॅटर आता मी टाकून दिलेलं आहे. बोर्नव्हिटा आता मध्ये झाकून जाणार आहे आपली सगळी. असं बोर्नव्हिटाचं मटेरियलच्या वरतून ही जे उरलेलं बॅटर टाकून आणि मस्त परत प्लेन करायचं आहे. प्लेन केल्यानंतर आहे ना आपण 1 डिश ठेवून झाकण ठेवायचं त्याच्यावर. आणि झाकण ठेवून झालं असं प्लेन करून घ्या छान. असं प्लेन झालेलं आहे आता आणि 1 डिश वरतून ठेवायची मला आता याच्यावर. 1 डिश ठेवून झालेली आहे. डिश ठेवून वरतून आहे ना 1 ताट आणि 1 कुकर आणि असं ठेवलेलं आहे मी. फक्त
तर 45 मिनटं मी कमी गॅसवर ठेवलेलं आहे. 45 मिनटात आहे ना आपला केक एकदम भारी तयार होतो. तर तुम्हाला दाखवते आपला केक आहे ना आता तयार झालेला आहे पातेल्यामध्ये. तर हा बघा चाकू टाकून बघायचं आहे. चाकूला काहीच चिटकलेलं नाही आहे. थोडंसं मध्ये लागले म्हणून मी 10 मिनिटासाठी परत झाकून ठेवलं आहे. आणि 10 मिनिटं झाल्यावर आता परत काढते मी साईडला. तुम्ही बघू शकता आता. याच्यामध्ये ना कडेने बघा केक असा मस्त भारी आणि छान आणि सुंदर दिसतोय बघा तुम्ही जवळून. तुम्हाला मी अजून जवळून दाखवणार आहे. बघा तुम्ही कडेने कसं वाटतंय तुम्हाला कसं नाही. एकदम बॅटर छान तयार झालेलं आहे आजच्या याचं मस्त अगदी. तुम्ही कडेने बघू शकता आता इकडेने कसं दिसतंय कसं नाही बघा तर. कडेने ना बघा बरं किती छान सुटलेलं आहे मस्त अगदी आणि हाताला वगैरे काही चिपकत नाही आपल्या. तर आपण ना असं मस्त त्याला ना थंड होऊन दिलेलं आहे आता. आणि तुम्ही अजून एकदा जवळून बघू शकता. मी तुम्हाला कॅमेरा असं जवळ करून दाखवू शकते. तर असं ना थोडीशी बघा स्पंज अशी दिसते त्याच्यामध्ये. आणि कडेने ना असं हे पण झालेलं बघा तुम्ही. सुटलेला म्हणतो आम्ही याला. कडेने असं सुटून गेलेलं आहे म्हणजे तो निसटलेला आहे असं भारी एकदम. आता ही डिश पकडून असा मस्त पलटी मारायची अगदी हलक्या हाताने. आणि केक तुमचा निघतो की नाही तो बघा. असा आपला छान छान केक तयार दिसतोय बघा बरं भारी एकदम. असा छान मस्त अगदी. किती सुंदर आहे बघा तुम्ही. छान असा एकदम टकाटक आहे. आता माझ्या ताई कमेंट करून मला सांगणार आहे कसं वाटतंय कसं नाही बघा बरं. मागच्या याला ना खूप कमेंट केलेलं होत्या सगळ्यांनी. तर आता याच्यात आहे ना थोडंसं वेगळं दाखवलं. एक एक प्रकार वेगवेगळा येईल आपल्याकडे आता. पण तो 8 दिवसातून वगैरे असंच येत जाईल बघा बरं आता कसं छान वाटतंय. याच्यात काय टाकलं आहे आपण बघितलं तुम्ही. आणि आता हा केक मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. तुम्ही परत म्हणशाल ताई कसं आहे खालून बघू आहे बघा किती सुंदर दिसतोय बघा. कलर वगैरे छान मस्त भाजला गेलेला आहे. ओव्हनची गरज नाही काहीच नाही. अगदी बटर पेपरसुद्धा मी खाली टाकलेलं नाही. अगदी छान साध्या सोप्या पद्धतीने जे जे मटेरियल तुमच्या घरात आहे ना आणि जे भांडे तुमच्या घरात आहे त्या पद्धतीने तुम्ही हा केक बनवू शकता. फक्त 45 मिनटं असं कमी गॅसवर आपण ठेवलेला होता तो. गॅस खूप कमी ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर तो जळून जाईल. आता हा आहे ना पुढच्या हॉलमध्ये मी आणलेलं आहे मस्त. केक कट करायला ना मी एकटीच होती म्हणून मग मी ना पुढच्या हॉलमध्ये आलेली आहे. आणि असं मस्त कट करून दाखवते तुम्हाला. आता बघा तुम्ही आपला केक शिजला आहे की नाही मध्ये हातात तर घेतला आहे. मग आता बघा बरं मध्ये कसं वाटतंय तुम्हाला. कट केल्यावर कळेल आपल्याला. मला पण नाही माहिती. तर काय वाटतंय तुम्हाला सांगा कमेंट करून ताई. कसं आहे केक वगैरे. तर तुम्ही कसं बनवता तो पण सांगा. नुसतं माझंच नाही पण तुमची पण पद्धत सांगा. हे बघा आपण काय टाकलेलं होतं मध्ये. तर असा डबल लेअर दिसतोय बघा आपल्याला असं छान. तर असा लेअर आहे ना भारी वाटतो डबलचा. आपण मागचा प्लेन याच्यात केलेला होता. तर आता थोडासा वेगळा याने केलेला आहे. आणि मागचा केक आहे ना आपला खाली पातेल्याच्या गेलेला होता. तर हा केक आहे ना छान पातेल्यात बसलेला होता अगदी मस्त. तर तुम्ही बघू शकता. आणि आता 2 पार्ट करून आता तिसरा पण पार्ट कट केलेला आहे आपण बघा बरं. असं जवळून तुम्ही बघू शकता आणि सांगू शकता मला. आणि तुम्ही बनवा आणि सांगा कसा वाटतोय कसा नाही आजचा केक. खूप छान आणि खूप असं व्यवस्थित झालेलं आहे. कुठेही बघा ओलसर वगैरे काहीच नाही. जाळी पडलेली मस्त अगदी छान. आणि रंग बघून तर कोणाला पण तो केक खावासा वाटेल असं होऊ शकत नाही. तर आहे ना असा छान आणि छोटासा मस्त बनवून बघा. प्रमाणे ना असंच छोट्या-छोट्या भांड्यांमध्ये घ्या. खूप जास्त घेऊ नका. कारण जर नाही बनला तर मटेरियल वाया जाईल तुमचं. त्याच्यापेक्षा कमी असं छोटंसं डिश, वाटी वगैरे असे असेल तर त्याचं माप बनवा आणि त्याचं बनवून बघा. आणि कसं वाटतोय बघा बरं आता हा छान मस्त. बघा किती ब्राऊन असं छान भाजलेलं आहे. कोणी म्हणेल ओव्हनमधलाच आहे की काय. पण ओव्हनमधला नाही तर आपला पातेल्यातला केक आहे हा. साधा, सरळ आणि सोप्पा. तर चला मी सगळ्या ताईंना आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. अशा नवीन-नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आहे ना अशी व्हिडिओ बघत चला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सांगा ताई छान झालं आहे. मागच्या याला खूप आलेली होती मला कमेंट. तर चला मीच माझं कौतुक करण्यापेक्षा तुम्ही सांगा मला कसं झालेलं आहे कसं नाही. आणि अशीच नवनवीन व्हिडिओमध्ये परत भेटा मला. चला सगळ्यांना आता बाय बाय. बाय बाय.